तर चला आपण स्टार्ट करूया आजचं सेशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपण आज जे बघणार आहोत आजचा डे 7 असणार आहे. आजचं सेशन जे असणार ते 7 नंबरचं सेशन असणार आहे आणि आज खूप इम्पॉर्टंट आपण गोष्टी शिकणार आहोत. त्यापैकी स्टॉक कसे सिलेक्ट करायचे, स्टॉकमध्ये कशी एंट्री करायची आणि जी 9-20ची स्ट्रॅटर्जी आहे ती कशी यूज करायची. जे पण लोक बेसिक असतील, ज्यांना म्हणजे अजूनपर्यंत मार्केटमध्ये एंटर करता येत नाही, त्यांनी 9:20 जी कॅन्डल बनते त्या कॅन्डलला आपण एक स्ट्रॅटर्जी बनवली आहे. त्या स्ट्रॅटर्जीला आपल्याला एंटर करायचं असतं. ती कशी करायची, ड्रॉ कसं करायचं, शोधायची कशी, काय त्याच्यावर डिसिजन घ्यायचं, हे सर्व मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये शिकवणार. सर्वात पहिले आपण 9:20ची कॅन्डल म्हणजे 9:20ची कॅन्डलची स्ट्रॅटर्जी ही कशी असणार हे बघूया. कोणता पण स्टॉक घ्यायचा आहे. आता कोणता पण म्हणजे आता एक्झाम्पल म्हणून मी कोणताही स्टॉक घेतोय, XYZ. तुम्ही कोणताही स्टॉक तुम्ही सांगू शकतात किंवा मी इकडे तुमच्यासमोर जो दिसतोय तो एक चार्ट मी ओपन करणार. आता तो चार्ट कसा घ्यायचा, कुठून घ्यायचा, काय काय त्याच्यात आपल्याला पॅरामीटर बघायचे, काय काय इग्नोर करायचे, ते आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट असणार आहे, तो स्टॉकच का आपण निवडतोय, हे सर्व गोष्टी आपण हाफ सेशन म्हणजे अर्ध्या सेशन नंतर स्टार्ट करणार. आतापर्यंत तुम्हाला सपोर्ट लेवल, बॉक्स स्ट्रॅटर्जी, डोजी कॅन्डल, कॅन्डल पॅटर्न, ह्या सर्व गोष्टी आपण बेसिक गोष्टी शिकलो आहात. आता आपल्याला इथून बेसिकमध्ये स्टॉक कसा घ्यायचा किंवा त्याचे फिल्टर कसं करायचं स्टॉकचं, एवढ्या सर्व स्टॉकमधून कोणत्या स्टॉकमध्ये एंटर करायचं आणि रोज कसे नवीन नवीन स्टॉक काढायचे हे पण आपण शिकणार आहोत. जे बेसिक आहेत त्यांनी एक स्टॉकची लिस्ट फिक्स करून ठेवायची आहे. जे ओल्ड आहे, ज्यांना माहिती आहे की स्टॉक कसे काढायचे, त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो. एक मिनटं. ओके, चला आकाश सरांना ॲड करतोय, आपण स्टार्ट करू. ओके, चला आकाश सर पण येऊन गेले. आता कोणी बाकी नाही, जे पण बाकी असेल त्यांनी रेकॉर्डिंगवर समजून घ्यायचं आहे. सर्वात पहिले आपण आपली 9:20ची स्ट्रॅटर्जी बघणार आहोत. ती स्ट्रॅटर्जीमध्ये काय असणार आहे, काय वर्किंग करायचं आहे, आपल्याला काय काय गोष्टी ऑब्झर्वेशन करायचं आहे, कन्फर्मेशन करायचं आहे आणि एंट्री घ्यायची आहे, हे आपण आज शिकणार आहोत. सर्वात पहिले आपण जे पण मॉर्निंगला स्टॉक सिलेक्ट करू किंवा जे पण मॉर्निंगला स्टॉक आपण निवडू किंवा जी पण आपल्याकडे स्टॉकची लिस्ट असणार आहे, XYZ तुम्ही जी लिस्ट बनवली असणार किंवा मी तुम्हाला जी लिस्ट सांगेल ती जर तुम्ही लिस्ट आपल्या ट्रेडिंग व्ह्यूमध्ये इथे वॉच लिस्टमध्ये ॲड केली, या लिस्टमध्ये जर तुम्ही ॲड केली तर तुम्हाला इकडे समजून जाईल. जर तुम्ही फिक्स लिस्ट यूज करताय, फिक्स स्टॉक एक यूज करताय, तर तुमच्यासाठी बेसिक खूप चांगलं होणार आहे. आणि जर तुम्ही मल्टिपल वेगवेगळे स्टॉक शोधतायत तर तुम्हाला थोडं कन्फ्युजन होणार आहे. कारण कसं आहे, रोज नवीन स्टॉक शोधायचा, त्यात एंटर करायचं, प्रॉफिट बुक करायचं, ह्या सर्व याच्यामध्ये तुमचा जो मॉर्निंगचा वेळ असणार आहे तो खूप जाणार आहे. कारण तुम्ही बेसिक शिकतायत, तुमच्यात एवढा स्किल फास्ट नाही आहे. जर तुमच्याकडे स्किल असणार तर तुम्ही नवीन नवीन स्टॉक घेऊ शकतात, जे आपण हाफ सेशन नंतर शिकणार. आता आपला सर्वात पहिले जायचं आहे, कोणता पण एक स्टॉक घ्यायचा, आपल्या लिस्टमध्ये जो असेल तो टॉप 50मध्ये जे पण स्टॉक येतात त्यापैकीचे टॉप 50 स्टॉक आपण लिस्ट बनवायची आहे. पण आपण इथे जे ॲड करतात ते फक्त 30च होणार. आणि ट्रेडिंग व्ह्यूमध्ये फ्री अकाउंटला फक्त 30 स्टॉक आपण ॲड करू शकतो एका वेळी. जर तुम्ही 2 अकाउंट वेगवेगळे यूज केले तर तुम्ही 30 आणि 30 60 स्टॉक एका टायमाला ऑब्झर्वेशन करू शकतात. फक्त तुम्हाला एवढं आहे की तुमची जी विंडो आहे त्या 2 वेगवेगळ्या विंडो तुम्हाला ओपन करावं लागेल. 2 वेगवेगळ्या जीमेल आयडीने लॉग इन करायचं, ट्रेडिंग व्ह्यूचं अकाउंट ओपन करायचं. एका अकाउंटला अकाउंट 1 स्टॉक वॉचलिस्ट 1, एका अकाउंटला वॉचलिस्ट 2, असे 2 अकाउंटला बनवून ठेवायचं. लक्षात ठेवायचं की वॉचलिस्ट 1मध्ये कोणते स्टॉक आहे किंवा कोणते सेक्टर आहे आणि वॉचलिस्ट 1मध्ये कोणते सेक्टर आहे. तर सेक्टर वाईज स्टॉक निवडायचे, ते आपल्या वॉचलिस्टमध्ये ॲड करायचे. 60 स्टॉक 60 स्टॉक तुमच्या लिस्टमध्ये असायला हवे ॲटलिस्ट तरी नवीन. कारण की तुम्ही मार्केटमध्ये जर बघितलं तर रोज एकाच स्टॉकमध्ये मुवमेंट नसते. म्हणजे तुम्ही जर बघितलं आज जर ॲक्सिस बँकमध्ये मुवमेंट आहे तर उद्या असणारच याची गॅरंटी नाही. ओके, किंवा परवा असणार याची पण गॅरंटी नाही. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस. आता बघा तुमच्यासमोर कोटक महिंद्रा बँक लिमिटेड हा स्टॉक ओपन केला आहे मी. आता त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर एक तुम्ही समजा सपोर्टेशन ड्रॉ करून ठेवले ते ह्या स्टॉकमध्ये. हा एक सपोर्ट दिसतोय,
मला इथे, आणि हा एक रेजिस्टन्स दिसतोय मला इथे. ओके, हा एक सपोर्ट दिसतोय. आता बघा मी इकडे ड्रॉ केलं होतं, इथे बघितलं होतं, आता ऑटोमॅटिकली बघा इथे पण मॅच होऊन गेली ही गोष्ट, आणि इकडे पण मॅच होऊन गेली, इथे पण मॅच होऊन गेली. तर हे असे प्रॉपरली ड्रॉ केलं तर तुमचं काम खूप सोपं होणार आहे. ओके, 1-2 मिनिटात ड्रॉ करतो आणि तुम्हाला पुढच्या क्लिअरिफिकेशन सांगतो काय करायचं आपल्याला. आता मी सपोर्ट लेवल ड्रॉ केले. आता जी आपण स्ट्रॅटेजी यूज करणार आहोत कोणत्याही स्टॉकमध्ये, तर ती आहे 9:20ची कॅन्डल. म्हणजे जेव्हा मार्केट ओपन होतं ही जी पहिली कॅन्डल बनते, आता तुम्ही फक्त ही पहिली कॅन्डलकडे लक्ष ठेवा. आता मी सर्व लाईन्स एकदा परत डिलीट करतो. आता आपण फक्त इथे लक्ष देऊया. ही जी पहिली कॅन्डल असते ना, ह्या कॅन्डलला देवाला अर्पण करायची. म्हणजे ह्या कॅन्डलला काहीच करायचं नाही, फक्त डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून प्रॉपरली ऑब्झर्वेशन करायचं. ह्या कॅन्डलला ना एंट्री घ्यायची, ना एक्झिट करायची, ना काही तुम्हाला लिमिट ऑर्डर लावायची गरज आहे, ना काही करायची गरज आहे. फक्त आणि फक्त ह्या कॅन्डलकडे बघत राहायचं. पहिली कॅन्डल जी असते ती ह्या कॅन्डलमध्ये खूप जास्त व्हॉलॅटिलिटी असते, खूप जास्त मुवमेंट असते. ती एकतर आपला टॉप लॉस खाईल किंवा आपला जो लॉस आहे तो अनलिमिटेड करून टाकेल. म्हणजे तो लॉस होतच राहील आपल्याला. आपण ते टॉपला एंट्री घेतली तर बघा, जर तुम्ही ते 2165ला एंट्री घेतली, तुमचा डायरेक्ट एवढा लॉस होईल 2148च्या पण खाली. बघा कुठपर्यंत आलाय तो, जे जवळपास तुमचा 18 रुपयाचा लॉस होतोय, 17-18 रुपयाचा एका स्टॉकसाठी. आणि हे जर तुम्ही ऑप्शन घेतलं तर खूप जास्त लॉस होईल. तर आपण जी स्ट्रॅटेजी यूज करणार आहोत किंवा तुम्हाला जे करायची आहे, की मी फक्त सांगतोय की तुम्हाला 100% करायचीच आहे असं पण नाही आहे. तुम्हाला जर ती योग्य वाटत असेल तर आणि तरच तुम्हाला ती यूज करायची आहे, नाहीतर नाही करायची. आता बघा, मार्केट जेव्हा ओपन होतं तेव्हा फर्स्ट कॅन्डल बनते, तिला सोडून द्यायचं असतं. हा युनिव्हर्सल रूल आहे, त्यात काहीच चेंजेस करायचे नाही आहे. सेकंड जी कॅन्डल बनते ती आपल्यासाठी डिसिजन कॅन्डल असते. सेकंड कॅन्डल जर आपली पहिल्या कॅन्डलच्या वर किंवा खाली ओपन किंवा क्लोज झाली तर आपल्यासाठी त्या स्टॉकमध्ये चांगली मुवमेंट भेटू शकते. आणि जर सोबत ओपन झाली, सोबत म्हणजे जसं ही कॅन्डलच्या ना हाय ब्रेक केलाय ना लो ब्रेक केलाय, ज्या सोबत ओपन झाली याच्या आतमध्येच ह्या ओपन आणि ह्या क्लोजच्या प्राईजमध्येच जर ओपन झाली नेक्स्ट कॅन्डल, तर आपल्याला थोडा वेट करावा लागू शकतो. आता काय करायचं आपल्याला, असे स्टॉक शोधायचे त्याच्यामध्ये 9-20 म्हणजे कोणती तारीख बघायची. आता 14 तारीख, आजची तारीख बघितली मी, हिला मार्क केलं 9:20च्या कॅन्डलचा वरच्या टॉपला मी मार्क केलं. एक मिनटं, मी ही लाईन वापरतो त्यासाठी. मी इथे मार्क केलं असं अप साईडला आणि इथे डाऊन साईडला, म्हणजे जी कॅन्डलची वरची साईड असणार वीक, जी त्याची शेपूट असणार किंवा जी टेल असणार, त्या टेलच्या वर मी एक लाईन ड्रॉ करेल आणि त्या कॅन्डलच्या खाली जी शेपूट असणार त्याच्या पण खाली एक लाईन ड्रॉ करेल. अशा 2 लाईन मी ड्रॉ करेल, बरोबर. अशा 2 लाईन मी ड्रॉ करेल आणि माझी एंट्री कधी होईल, जेव्हाही ह्या 2 लाईनला ब्रेकआउट मिळेल. जर वरच्या लाईनला ब्रेकआउट मिळालं, आता जर ही वरची लाईन हिला म्हणतात अप साईडची लाईन, ओके, आणि ही डाऊन साईडची लाईन बॉटम लाईन, ही अप साईडची लाईन, ही बॉटम लाईन. जर अप साईडला ब्रेकआउट मिळालं तर मी इथे बायची एंट्री करणार, म्हणजे मी इथे ह्या स्टॉकमध्ये बाईंग करणार. आणि टार्गेट जे असणार आहे 1:2, म्हणजे जर तुमचा टॉप लॉस 10 रुपयाचा आहे तर माझी एंट्री किती रुपयाला झाली, ते 2164ला माझी एंट्री झाली, बरोबर. आणि माझा टॉप लॉस जो आहे तो 2100 एकच मिनटं 60 इथे हा माझा टॉप लॉस असणार 2160 हा इथे. ओके, आता किती रुपये, 4 रुपये मी लॉस घ्यायला रेडी आहे. तर याच्यात डबल मला प्रॉफिट घ्यायचं आहे, म्हणजे 8 रुपये. जर 64ला माझी एंट्री होती प्लस 8 रुपये केले तर किती होईल, 72.
माझा जो प्रॉफिट राहणार तो 72ला मी इथे बुक करणार. ओके, हे बघा 2172. एंट्री जर 64ला आहे तर 4 रुपयाचा टॉप लॉस, 8 रुपयाचा प्रॉफिट, एवढं मी बुक करणार. हा रूल युनिव्हर्सल आहे बेसिकसाठी तरी. याच्यापेक्षा जास्त तुम्ही अपेक्षा करायची नाही मार्केटमध्ये. याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही अपेक्षा केली तर तुमचा लॉस म्हणजे प्रॉफिट जो दिसतोय तुम्हाला तो लॉसमध्ये जाऊ शकतो. ओके, सुरुवात तर काही लोक असं करतात की 8 रुपयाचा लॉस, 8 रुपयाचा प्रॉफिट, म्हणजे 1:1. 1 रुपया जर म्हणजे 8 रुपये जर गेले तरी मला चालेल आणि 8 रुपये जरी आले तरी मला चालेल. म्हणजे मी पूर्ण 100% कॅपिटल हे रिस्कमध्ये टाकणार आहे. मला त्याचा काही पस्तावा होणार नाही. पण आपण बेसिक स्टार्टिंग जी करायची ती कमीत कमी 1:2 पासून करायची आहे. म्हणजे 4 रुपये मी रिस्कमध्ये टाकणार आणि प्रॉफिटची अपेक्षा ठेवणार 8 रुपयाची. जर गेले तर 4 रुपये जातील आणि आले तर 8 रुपये येतील. म्हणजे माझा 4 रुपयाचा फायदा होणार. जे रिक्स आहे हे रिक्स प्लस हे प्रॉफिट 4 रुपयाचं म्हणजे 1:1चं हे इक्वल होणार आणि जेवढे 4 रुपये मला मिळतील हे माझा ॲक्च्युअल प्रॉफिट असणार. ओके, आता इथे काय झालं बघा, अप साईडला झाली का एंट्री? नाही झाली आहे. इथे झाली आपल्याला डाऊन साईडला एंट्री. कुठे झाली आहे? डाऊन साईडला. ती पण केव्हा? जेव्हाही मार्केटला कॅन्डलची बॉडी पूर्ण क्लोज करते अशा टायमाला मी इथे एंटर करणार. आणि शक्यतो जर तुम्हाला टॉप लॉस हा जर मोठा घ्यायचा असेल तर कॅन्डलचा हाय लावायचा विसरायचा नाही. ही जी कॅन्डल आहे, ही जी अपलाईन आहे इथपर्यंत टॉप लॉस ठेवायचं विसरायचं नाही. जर तुम्ही 1:1 1:2 करत असणार तर आपला प्रॉफिट आणि टार्गेट हे दोघी प्रॉपरली सेटअप करून ठेवायचे. आता बघा इथे काय झालं, कॅन्डलने एंट्री दिली पण मार्केट आतमध्ये गेलं. पण आपण एंट्री घेतो थोडा बफर ठेवायचा असतो. आता मी जर एंट्री घेतली डाऊन साईडला ह्या कॅन्डलच्या हिशोबाने तर मला काय दिसेल, थोडा प्रॉफिट दिसेल. पण मार्केट परत माझ्या कॅन्डलच्या आतमध्ये गेलंय म्हणजे निगेटिव्ह साईडला गेलंय. पण जेव्हा ते खाली पडलंय बघा प्रॉपरली, माझं पहिलं टार्गेट जे फर्स्ट टार्गेट माझं हे आहे. मी लाईन डिलीट केली होती तिथली. माझं फर्स्ट टार्गेट हे आहे. ओके, फर्स्ट टार्गेट माझं हे, सेकंड टार्गेट माझं हे. बघा फर्स्ट टार्गेटला टॅप करून सेकंड टार्गेटकडे जाऊन इथे सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने बघा प्रॉपरली. आणि परत समजा जर माझं लक्ष नसणार पण तरी सेकंड टाइम मला परत ती एंट्री, समजा मी इथे प्रॉफिट बुक नाही केला, मी होल्ड केलं, मी जो टॉप लॉस आहे माझा हा मी 50% केला किंवा 1:2 केला किंवा 1:2 केला तर 50% इथे माझा टॉप लॉस इथे कव्हर होईल. सेकंड टाइम जेव्हा मार्केट इथे टच होईल ना तेव्हा हा माझा टॉप लॉस इथे येईल, 50% कमी होईल. जो होता इथे 10 रुपये होता तो 5 रुपये करून घेईल. तर बघा प्रॉपरली मार्केटनी पूर्ण प्रॉफिट दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो, टॉप लॉस ट्रेलिंग करताना ही एक लाईन आहे ही ड्रॉ करायची, आपण शिकलोय ट्रेड लाईन. आणि एक्झिट कधी करायची ही लाईन आपल्याला सांगेल. एक्झिट कधी करायची, स्टॉकमधून बाहेर कधी पडायचं ही लाईन आपल्याला सांगेल. आता बघा इकडे किती पण त्या निघू द्या बाहेर ह्या खालच्या साईडला ते आपल्यासाठी चांगलं राहील. पण इकडे जर बाहेर निघाली ही जी टॉप लाईन आहे याच्या जर वर गेली कॅन्डल तर आपलं नुकसान होईल. त्यामुळे मी काय केलं, मोस्टली बॉडी कनेक्ट करतोय सर्व गोष्टी. हे बघा इथे बॉडी कनेक्ट केली, इथे बॉडी कनेक्ट केली, इकडे बॉडी कनेक्ट केली. आता इथे काय झालं, मार्केटने इकडे सपोर्ट घेतला आणि ही ते ब्रेकआउट दिला तर माझा एक्झिट कुठे होणार, ह्या ठिकाणी होणार. माझा जो एक्झिट आहे तो माझा ह्या ठिकाणी एक्झिट होणार. हे बघा इथे ह्या ब्रेकआउटला माझा एक्झिट होणार या पॉईंटला. जरी मी इथे एंट्री केली आणि मी जरी इथे होल्ड केलं मार्केटमध्ये किंवा मी इथे एक्झिट करून टाकलं, मला परत सेकंड एंट्री घ्यायची आहे तर इथे मला परत त्याच सेटअपला त्याच पॉईंटला मला एंट्री मिळते, त्याच ठिकाणी त्याच प्राईजला मी एंट्री घेणार आणि इथपर्यंत मी प्रॉफिट बुक करणार. आता मी पहिले काय करणार, पहिले बघणार माझं फर्स्ट टार्गेट बुक होते का. ओके, मग माझा टॉप लॉस जो आहे तो कॉस्ट टू कॉस्ट घेऊन येणार. सेकंड टार्गेट बुक होतोय का, जर सेकंड बघा आता हे फर्स्ट टार्गेट बुक झालं, कॉस्ट टू कॉस्ट झालं. आता जर मार्केट इथून खाली पडलं तरी मला काही भेटणार नाही आणि वर गेलं तर मी एवढं प्रॉफिट घेऊन जातो. बघा सेकंड इथे आलं मार्केट सेकंड टार्गेटला. आता मी जो हा प्रॉफिट आहे, हा जो प्रॉफिट आहे
हा मी काय करणार, मी इकडे घेऊन येणार 50% एरिया इथेच. का घेऊन येणार, कारण की ही एक जरी स्विंग बनवला इथे मार्केटने, हा एक इनविजिबल स्विंग आहे. आणि ह्या ज्या कॅन्डल्स आहे ह्या पण बघा इथून सपोर्ट घेतात प्रॉपर. इथून ह्या 4-5 कॅन्डल जर बघितल्या किंवा आपण जर आपल्या बॉक्स स्ट्रॅटर्जी यूज केली, हा जो बॉक्स बनतो इथे जर याची यूज केला तर मी माझा टॉप लॉस ह्या बॉक्सच्या इथे घेऊन येणार. बरोबर. जेव्हा मार्केट इकडे जाईल, जेव्हा पण मार्केट पुढच्या टार्गेटकडे जाईल, कोणत्या, ह्या टार्गेटकडे, तर मी काय करेल, माझा जो टॉप लॉस आहे तो मी इथे घेऊन येणार. कुठे, इथे ह्या लेवलला ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. ह्या लेवलला मी माझा टॉप लॉस घेऊन येणार किंवा ह्या लेवलला घेऊन येणार. इथे माझा पहिला टॉप लॉस कुठे होता, पहिला माझा इथे होता, त्याला मी काय केलं, इथे घेऊन आलो ह्या साईडला. फर्स्ट टॉप लॉस, सेकंड टॉप लॉस, आता थर्ड. आता काय झालं, मार्केटने इथे सस्टेन केलं मार्केट. किंवा आपण जर इथे बघितलं, आपण जर इकडे बघितलं, इकडे जर आपण हा बॉक्स ड्रॉ करतोय तर बॉक्सला ब्रेकआउट कुठे मिळतोय, वरच्या साईडला. तर हा जो टॉप लॉस आहे माझा, हा डायरेक्ट इथे येऊन जाणार, कॉस्ट टू कॉस्ट, म्हणजे प्रॉफिट टू प्रॉफिट, टार्गेटला टच करून. किंवा इकडे जर आपल्याला वेट टाइम नाही मिळत आहे तर आपण ॲटलिस्ट इथलं प्रॉफिट घेऊन बाहेर पडणार. कळालं. आता ही स्ट्रॅटेजी तुम्ही कुठे पण, कोणत्या पण स्टॉकमध्ये, कोणत्याही ठिकाणी यूज करू शकतात. असं याला लिमिटेशन कोणत्याच गोष्टीची नाही आहे. हा फक्त याचा एक रूल आहे की ही जी स्ट्रॅटेजी आहे ही 10 मधून 8 वेळा प्रॉफिटेबल बनवू शकते. 2 वेळा किंवा 3 वेळा आपला टॉप लॉस हिट करू शकते. कारण की कोणती स्ट्रॅटेजी ही आपल्याला 100% प्रॉफिट देणार नाही. कोणती स्ट्रॅटेजी. आता तुमच्या समोर तुम्ही सांगाल तो स्टॉक लावेल, तुम्ही एखादी स्टॉकचं नाव सजेस्ट करा, मी तो स्टॉक लावतो. का मी लावू माझ्या पद्धतीने. आता अदानी आपण लावू, अदानी कोणताही एक घेऊ. ओके, कोणीतरी मेसेज केला आहे, मला चेक करू द्या. ओके, सरांनी मेसेज केला आहे, ओल्टा एम्पर. ओके, चेक करतो हा स्टॉक भेटेल का आपल्याला. ओके, हा स्टॉक सरांनी सांगितलाय. आता ह्या स्टॉकमध्ये बघा, आजचीच गोष्ट बघूया आपण, आजची बघू, मागच्या महिन्याची बघू, मागच्या वर्षाची बघू, कुठेही बघू. आता मी काय केलं, ही जी पहिली कॅन्डल आहे ही दिली देवाला अर्पण करून. सेकंड कॅन्डलला मी मार्क केलं, त्याचं हाय आणि लो. आता इथे काय झालं, मार्केटने बॉडी वर क्लोज केली. आता मी काय करणार, माझ्या स्ट्रॅटेजीनुसार माझी एंट्री जी आहे ती इथे कुठेतरी होणार. बरोबर, माझी एंट्री इथे कुठेतरी होणार. पण जी नेक्स्ट कॅन्डल आहे त्याच्यावर, नेक्स्ट कॅन्डल नाही, समजा माझी एंट्री मी इथे प्लॅन करतोय ह्या कॅन्डलच्या वर, किंवा मी समजा इथे प्लॅन करतोय किंवा इथे प्लॅन करतोय, ही बॉडी इकडे क्लोज झाली आहे. ही आपली स्ट्रॅटेजी आपण अप्लाय केली, ह्या कॅन्डलनी बॉडी वर क्लोज केली. आपण इकडे इंटर करूया. इंटर केल्यानंतर काय होतंय, इकडे आपला जो स्ट्रॅटेजी आहे ती जाते फेल होते. फर्स्ट टाइम जेव्हा इकडे गेलं तर ती होते फेल. मी तेच सांगितलं की 10 मधून ही 2 किंवा 3 वेळा फेल होऊ शकते. पण तेच आपण याच्या अपोजिट जर बघितलं, आपण वेट केलं. आता समजा आपला पहिला टॉप लॉस हिट झाला, इथे फर्स्ट टॉप लॉस हिट झाला. आता आपण वेट करूया. आपण वेट केलं. आता सेकंड टाइम जेव्हा मला इथे एंट्री मिळते, सेकंड टाइम जेव्हा मी इथे एंट्री घेतोय तर आपल्याला काय मिळतंय बघा. सेकंड टाइम जेव्हा इथे ब्रेकआउट होतोय इथे, तर मी माझा टॉप लॉस एवढा ठेवेल, माझा जे प्रॉफिट आहे मी ते जास्तीत जास्त बुक करण्याकडे लक्ष देईल. टॉप लॉस ट्रेलिंग करेल आणि जे पण माझे सपोर्ट रजिस्टर्स आहे, आता मी इथे पण मी तुम्हाला सांगतो की इथे एंट्री का मी केली नसती, कारण की इकडे एक जवळच मोठा एक रेजिस्टन्स आहे, जे इथून मार्केट रिव्हर्स गेलंय बऱ्या वेळा. बघा, इथून मार्केट खाली पडलंय, हे बघा, इथून मार्केट खाली पडत आलंय, इथे टच करून परत मार्केट खाली पडलंय. तर अशा ठिकाणी जेव्हा पण, आता याचा एक रूल असा आहे की जिथे पण अशी आपली जी स्ट्रॅटेजी बनते आणि जवळच, एकदम जवळ, म्हणजे समजा इथे बनते अशी किंवा अशी, आणि
आपली एंट्री रेजिस्टन्स जवळ किंवा सपोर्ट जवळ बनते तर थोडंसं वेट करायचं. आपण जी एंट्री घेणार आहे ना ती एंट्री आपण थोडा लेट घ्यायची. कारण की का, जर एखाद्या वेळेला आता जसं इथे घेतलं की सपोर्ट घेऊन रेजिस्टन्स घेऊन घेतलाय आणि खाली पडलाय, तर अशा वेळेला काय करायचं, आपली जी एंट्री असणार आहे ना थोडी बफर ठेवायची. म्हणजे मला इथे एंट्री करायची होती या ठिकाणी, पण ती एंट्री मी थोडी 2-3 रुपये वर करणार. का करणार, कारण की हा एक मेजर रेजिस्टन्स आहे आपल्या सेफ साईडसाठी. कारण की बघा, इथून मार्केट खाली पडलंय, इथून मार्केट खाली पडलंय, इकडून मार्केट खाली पडलंय, इथून पण मार्केट खाली पडलंय आणि हा सपोर्ट पण आहे स्ट्रॉंग वरच्या साईडला. हा बघा, इथे पण सपोर्ट आहे, बघा इकडे पण सपोर्ट बनतोय. आता हे मागे बघितलं होतं का मी, तुमच्या समोर ड्रॉ केला, ही लाईन तुमच्या समोर ड्रॉ केली मी, आणि त्या लाईनला बघा प्रॉपरली सेटअप बनतोय. तर अशा वेळेला काय करायचं, जर आपल्याला टॉप लॉस आपला हिट करायचा नसेल तर आपण अशा टायमाला अशा ठिकाणी एंट्री करायची. आता बघा, जोपर्यंत अशा ठिकाणी कॅन्डल बॉडी वर क्लोज करत नाही, अशा आता समजा ही जर लाईन अशी राहिली असते अशी, आता ह्या कॅन्डलनी बॉडीवर क्लोज केली तर आपली एंट्री इथे झाली असते. पण कॅन्डलनी बॉडीवर क्लोज केली का, नाही, कारण की आपली लाईन इथे आहे, आपली एंट्री इथे, त्यामुळे एंट्रीच झाली नाही आपली ह्या स्टॉकमध्ये. ओके, पण आपली एंट्री कुठे झाली आहे, डाऊन साईडला. किती वाजता, आता बघा आपण मार्क किती वाजता केलं, 9:20ला. आपल्याला एंट्री किती वाजता मिळाली, 10:10. मग आपण काय करणार, ही स्ट्रॅटर्जी ड्रॉ करणार. जी कॅन्डलने ब्रेकआउट दिलं त्या कॅन्डलचा लो मार्क करणार, तिथे एंट्री घेणार. आणि आपले जे वर्किंग असणार, आपण जे हे वर्किंग करून ठेवतो, हे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून ठेवतो, हे जर आपण ड्रॉ करून ठेवलेले असणार तर आपल्याला आपलं टार्गेट जे ते इझिली कुठपर्यंत घ्यायचं आहे आणि कुठपर्यंत आपल्याला होल्ड करायचं आहे, हे सर्व आपण ऑलरेडी जर ड्रॉ करून ठेवलं असता तर खूप इझी जाणार आपल्याला. म्हणजे आपल्याला कोणाला विचारायची पण गरज नाही आहे की मी कुठपर्यंत घेऊ आणि कुठपर्यंत होल्ड करू. आता बघा, तुम्ही जो स्टॉक सांगितला त्या स्टॉकमध्ये आजच्या दिवशी बघा, जर तुम्ही एंट्री घेतली असती आपल्या स्ट्रॅटर्जीनुसार तर बघा डायरेक्ट रॉकेट झालाय स्टॉक, रॉकेट नॉन स्टॉप. तुम्ही किती वाजता एंट्री करताय, 10:10 आणि तुम्ही एक्झिट किती वाजता करतायत, जवळपास 12:30 वाजता. म्हणजे तुम्ही 2 तास हा स्टॉक होल्ड करून ठेवला असणार, 2 तास. आता बघा इकडेच, आता आपण जे पण शिकलोय ते पण तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. एक लाईन अशी ड्रॉ करायची आणि ह्या लाईनच्या ब्रेकआउटला आपण एक्झिट करायची. ही जी लाईन आहे ही आपली लाईन आहे सपोर्ट लाईन, आणि ही जी वरची लाईन आहे ही रेजिस्टन्स लाईन. ओके, आता बघा मार्केट काय होतंय, या चॅनलच्या एकदम सेंटरला ड्रॉ होत आहे. इथे सपोर्ट घेतला, थोडं साईडवे झालं, परत खाली पडलं, इथे ब्रेकआउट दिला, आपण इथे एक्झिट करून टाकू या स्टॉकला. बरोबर, जसाही ब्रेकआउट दिला, ज्या कॅन्डलने ब्रेकआउट दिला त्या कॅन्डलला एक्झिट करून टाकू. जरी आपल्याकडे ही लाईन नसती, ही वाली लाईन जरी आपल्याकडे नसती किंवा ही वाली लाईन आपल्याकडे नसती, तरी आपण इथे फक्त ह्या 2 लाईनच्या कन्फर्मेशनवर इथे आपण एक्झिट करायला पाहिजे. ओके, कळालं तुम्हाला. आता बघा, हाच स्टॉक घेऊ आणि आपण थोडंसं मागे जाऊया, थोडे 2-4 दिवस किंवा महिनाभर मागे जाऊया, हा स्टॉक घेऊ. तुम्ही सांगाल त्या दिवशी मी अप्लाय करू. ओके, आता बघा 22 तारीख मी सिलेक्ट करतोय. 22 तारीख कोणत्या महिन्याची आहे, 22 सप्टेंबर आहे बहुतेक, 22 सप्टेंबर. ओके, आता हा स्टॉक तुम्ही सांगितलाय, माझ्याकडे मार्किंग काहीच नाही आहे, मी काहीच त्याच्यावर वर्किंग केलं नाही, एकदम पूर्णपणे फ्रेश स्टॉक आहे. आता यामध्ये पण बघा, आता ही जी कॅन्डल आहे ही आहे 9:20ची कॅन्डल, हिचा मी हाय मार्क केला, हिचा मी लो मार्क केला. आता जोपर्यंत बॉडी क्लोज होत नाही तोपर्यंत एंटर करायचं नाही. आणि सर्वात पहिले सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून घ्यायचे, सर्वात पहिले सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून घ्यायचे.
का? कारण की जर सपोर्ट रेजिस्टन्स आपल्या जवळ असतील तर आपण प्रॉपरली डिसिजन घेऊ शकतो, नाहीतर आपला टॉप लॉस हिट होणं 100% आहे. आपल्याला लॉस कमी करायचा आहे, प्रॉफिट नाही झालं चालेल, पण आपण लॉस कमी करायचं आहे. आपलं पहिलं टार्गेट जे असणार आहे ते लॉस कमीत कमी व्हायला पाहिजे आणि प्रॉफिट जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. पण पहिले लॉस कमी करा, नंतर प्रॉफिटचा विचार करा. आता बघा, ह्या कॅन्डल आपण मार्क केलं, ही 9वीची कॅन्डल आहे बरोबर. हा जवळच हे कॅन्डलने ब्रेकआउट दिला. आता हा जवळच इथे सपोर्ट आहे. तर आपण काय करणार, या सपोर्टच्या खाली जोपर्यंत या सपोर्टच्या खाली इकडे मार्केट प्रॉपरली क्लोजिंग देणार नाही तोपर्यंत आपण एंटर करणार नाही. किंवा आता बघा, इथे ऑलरेडी ब्रेकआउट देऊन दिलाय, आपल्या स्ट्रॅटजीला देऊन टाकलाय आणि मार्केट इथून आपल्याला सेकंड एंट्री रिटेस्ट होत आहे, म्हणजे सेकंड एंट्री आपल्याला भेटते. तर आपण अशा टायमाला सेकंड एंट्रीला इथे एंटर करू शकतो आणि शॉर्ट टर्म प्रॉफिट घेऊन बाहेर पडू शकतो. बघा, मार्केट इथून ब्रेक केलं, आपल्याला इथे एंट्री घ्यायची होती, पण हा सपोर्ट जवळ असल्यामुळे आपण मार्केटला पूर्ण वर जाऊ दिलं. इथे रिटेस्ट झालं, आपली जी 920ची कॅन्डल होती ते त्या लाईनला बरोबर तिने सपोर्ट घेतला आणि इथून परत मार्केट स्लोली खाली पडलं. स्लोली आपण एंटर किती वाजता केलं मार्केटमध्ये, 10:05 आणि एक्झिट केव्हा केलं आपण, जवळपास 11:15. म्हणजे 1 तास 10 मिनटं आपण हा स्टॉक होल्ड केला. किती? 1 तास 10 मिनटं. आता बघा, याच्यामध्ये पूर्ण वन साईड मुवमेंट आहे पूर्ण. फक्त ही एकच कॅन्डल आहे, ही आपल्याला इथे कॉस्ट टू कॉस्ट किंवा थोडासा निगेटिव्ह तर नाही, पण कॉस्ट टू कॉस्ट जवळ दिसू शकते. बाकी सर्व कॅन्डल्स ह्या प्रॉपर आपल्या वेमध्ये. असे तुम्ही कोणता पण दिवस आणि कोणताही स्टॉक निवडा, त्या स्टॉकमध्ये आपली 9-20ची स्ट्रॅटजी ही वर्क करणारच. काही ठिकाणी काय होतं की मार्केटमध्ये सडनली, म्हणजे आता समजा एखादी मोठे बायर्स आहे, ऑपरेटर लोक आहे, त्यांना एखाद्या स्टॉकमध्ये वाटलं की मला रिलायन्समध्ये एंटर करायचं आहे, त्यांनी पैसे टाकला आणि मार्केटमध्ये काहीतरी न्यूज आली किंवा काहीतरी एखादी टिप मिळाली त्यांना की अदानी पॉवरमध्ये आज बाईंग होणार आहे, तर ते काय करतील, जो पैसा टाकला रिलायन्समधला तो काढून घेतील आणि अदानीकडे टाकून देतील. मग इथे काय होईल, सडनली आपला जो चार्ट आहे हा एकदम, म्हणजे एंट्री तर दिला आपल्याला, पण अचानकच डाऊन देऊन देईल. का? की हे जे टिप्सवर चालतं ना मार्केट, हे जे टिप्स इनसाइडर इन्फॉर्मेशन भेटते मोठ्या लोकांना, याच्यावर जे मार्केट चालतं ना, याच्यामुळे आपलं नुकसान होतं. ओके, तर त्यामुळेच सांगतो की आपण 7 ते 8 वेळा ही स्ट्रॅटजीमध्ये विन असणार आहे आणि 3 वेळा किंवा 2 वेळा कमीत कमी नुकसान होणार आहे. म्हणजे तुम्ही जर 100 स्टॉकमध्ये एंट्री करताय मंथली, पूर्ण महिनाभराचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही 100 स्टॉकमध्ये एंट्री घेतली, रोज 3 किंवा 2 स्टॉकमध्ये तुम्ही एंट्री करतायत, तर त्यापैकी 100 पैकी तुमचे 70 स्टॉक विन असणार आहे. म्हणजे तुम्ही 70 स्टॉकमध्ये प्रॉफिट कमवणार आणि 30 किंवा 20 स्टॉक तुमचे लॉसमध्ये जाणार आहे. फक्त तो लॉस किती तुम्हाला कमी घ्यायचा आहे त्याच्यावर तुमचा भर असायला हवा. प्रॉफिट किती होणार याच्याकडे लक्ष नका देऊ. तुम्ही 70 स्टॉक घेतले आणि प्रत्येक स्टॉकमध्ये तुम्ही 10 रुपये 20 रुपये कमवले किंवा 100 रुपये 200 रुपये कमवले. तुम्ही समजा 100 रुपये जर प्रत्येक स्टॉकमध्ये कमवताय, 70 स्टॉक तुम्ही विन झालेत, बरोबर, प्रॉफिटेबल आहे. तुम्हाला 100 रुपये किती, 70 स्टॉकचे किती भेटतील तुम्हाला, 7,000 रुपये, बरोबर. आणि जर तुम्ही लॉस एका तुम्ही 30 स्टॉक लॉस करताय आणि एका स्टॉकमध्ये तुम्ही 300 रुपये लॉस करताय, तर तुम्ही 9,000 रुपये लॉसमध्ये राहाल. म्हणून लॉसला म्हणजे तुम्ही प्रॉफिट जर जास्त ट्रेड घेणं इम्पॉर्टंट नाही आहे, तो प्रॉफिट किती मोठा घेणं आहे हा इम्पॉर्टंट आहे. एकच ट्रेड करायचा, पूर्ण प्रॉफिट त्यात निघायला पाहिजे. 100 ट्रेड करून फायदा नाही. क्वांटिटी नका वाढवू, क्वालिटी वाढवा ट्रेडची. एकच गोष्ट लक्षात ठेवा, कधीही स्टॉकमध्ये ट्रेड करताना क्वांटिटी नाही करायची. म्हणजे एक घेतला परत दुसरा घेतला परत तिसरा घेतला असं नाही करायचं. एकच स्टॉक असा घ्यायचा की त्याच्यामध्येच आपलं पूर्ण प्रॉफिट निघून जायला पाहिजे. झाला तर लॉस, नाहीतर प्रॉफिट. आणि लॉसला जेवढा कमी करता येईल तेवढं कमीत कमी लॉस ठेवायचा आपल्याला. वेट करायचं नाही की आता मार्केट वर जाईल आणि मग आपण एक्झिट करू, असं करायचं नाही. जो रूल बनवला आहे 1:2चा त्या रूलप्रमाणे चालायचं. किंवा रिसेंट स्विंग हाय लोचा थोडा बफर ठेवायचा
जेवढा लॉस होणार आहे तेवढा होऊ द्यायचा, त्याच्यावर लॉस घ्यायचा नाही. जो कॅल्क्युलेटेड रिस्क आहे, लॉस आहे, तोच घ्यायचा. अनलिमिटेड लॉस घ्यायचा नाही. सर्व ट्रेडर्सला, सर्वांना, स्टुडंटना एकच विनंती आहे की तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या, अनलिमिटेड रिस्क घेऊ नका. प्रॉफिटची तुम्ही जी अपेक्षा ठेवता की 3,000 व्हायला पाहिजे, 4,000 व्हायला पाहिजे, हे चुकीचं आहे. तुम्ही अशी अपेक्षा ठेवा की कमीत कमी लॉस 200 रुपयाचा व्हायला पाहिजे, 300 रुपयाचा व्हायला पाहिजे किंवा 500 रुपयाचा व्हायला पाहिजे, त्याच्यावर लॉस व्हायला नको. हे तुम्ही गणित चेंज करा. प्रॉफिटची अपेक्षा कमी ठेवा, लॉस किती कमी घेता येईल हेच बघा. ओके, ऑटोमॅटिकली तुमचा जो प्रॉफिट होणार आहे, समजा तुम्ही 2 ट्रेड पण केले आणि दोघींमध्ये तुम्ही 30,000 रुपये पण प्रॉफिट झालं, तुमचे 60,000 रुपये जात. आणि तुम्ही एकच ट्रेड केला आणि त्यात तुम्ही 1,00,000 रुपये उडवले, तर तुमचा 2 ट्रेडचा काहीच फायदा नाही. जर तोच ट्रेड तुम्ही 30,000 रुपये, 60,000 रुपये तुम्ही एका स्टॉकमध्ये कमवले, काय 3,000 रुपये तुम्ही 6,000 रुपये एका स्टॉकमध्ये कमवले, आणि तिसऱ्या ट्रेडमध्ये तुम्ही फक्त 500 रुपये लॉस बुक केला, तरी तुम्ही प्रॉफिटेबल राहणार. कारण की तुम्ही ऑलरेडी 6,000 रुपये कमवले 2 ट्रेडमधून. तर 500 गेले तर तुमचे 5,500 रुपये तुमचे ओव्हरऑल प्रॉफिट असणार आहे. म्हणून तेच सांगतो की प्रॉफिट जेवढा कमी करता येईल, लॉस जेवढा कमी करता येईल तेवढा कमी घ्या. प्रॉफिटची अपेक्षा ठेवू नका. प्रॉफिट एकतर कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करा, एकतर 1:2 म्हणजे 10 रुपयाला जर रिस्क टाकता येतात, तुम्ही कमीत कमी 20 रुपये प्रॉफिट करून बाहेर पडा. ओके, एकच मिनटं होल्ड करा. हॅलो, हां बोला. हां, सबस्क्राईब होत आहे. कस्टमर केअरला कॉल करून करा, आमच्याकडे नसतं सोना. 121. ओके, चला कंटिन्यू करूया. तर बघा, आता तुम्हाला जे मी शिकवलं 9-20ची स्ट्रॅटर्जी, याला म्हणतात 9-20ची स्ट्रॅटर्जी. एक कॅन्डलला मार्क करायचं, ती कॅन्डल 9-20चीच असायला हवी. ती जर सपोर्ट किंवा रेजिस्टन्सच्या जवळ असेल तर त्या सपोर्ट रेजिस्टन्सला इंटर करायचं, ना की आपण जी लाईन मार्क केली त्या लाईनला इंटर करायचं आपल्याला. ओके, जर सपोर्ट रेजिस्टन्स दूर असणार आणि आपली कॅन्डल प्रॉपरली एंट्री देते, बॉडी क्लोज करते, तरच आपल्याला इंटर करायचं आहे. आपला जो टॉप लॉस आहे, तो टॉप लॉस आपण जर डाऊन साईड असेल तर अप साईडचा ठेवायचा, म्हणजे अप साईडची जी लाईन आहे तिथपर्यंत ठेवायचा. एंटर करताना एकदा एंटर झालं का मग आपण आपल्या हिशोबाने तो टॉप लॉस कमी 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 करता आणायचा, शेवटी कॉस्ट टू कॉस्ट करून घ्यायचा. ओके, आणि जर तुमची अप साईडला एंट्री होते, तर तुम्ही डाऊन साईडची जी लाईन आहे तो टॉप लॉस ठेवायचा, नंतर 50% करायचा, नंतर कॉस्ट टू कॉस्ट करायचा. ओके, या स्टॉकमध्ये बघा, आता ही जी लाईन होती 23 तारखेला, ही जी कॅन्डल आहे तुमची 9-15ची आणि ही 9-20ची. आता बघा, हिला जर मी मार्क करतोय, ही 9-20ची कॅन्डल आहे. हिला मार्क केलं मी तुमच्या समोर, हा हाय हा लो आहे. हिला मार्क केल्यानंतर बघा, प्रॉपर रेजिस्टन्स जिथे सपोर्ट आहे तो सपोर्ट रेजिस्टन्समध्ये कन्वर्ट झाला आहे, आणि इकडे आपल्याला प्रॉपर एंट्री मिळते. कुठे? इथे किंवा इथे. तुम्ही इथे किंवा इथे एंटर करू शकतात. आणि बघा किती स्मूथली आणि किती मस्त प्रॉफिट आहे ह्या स्टॉकमध्ये. काहीच करायची गरज नाही तुम्हाला, फक्त ट्रेलिंग करायचं आहे आणि फक्त गंमत बघत राहायची आपला प्रॉफिट किती चालतोय. आता बघा, तुम्ही जर इथे बघितलं तर तुमची एंट्री जी आहे ती 9:50ला झालेली आहे किंवा 10च्या सुमारास झालेली आहे. आणि इकडून जर तुम्ही अशी एक जी आपण ट्रेड लाईन म्हणतो, ती लाईन जर आपण अशी ड्रॉ केली, तर तुम्हाला एक्झॅक्ट कुठे थांबायचं आहे पण कुठे बाहेर पडायचं आहे, किती प्रॉफिट घेऊन बाहेर पडायचं आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे कळून येतील. तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही की मी कुठपर्यंत होल्ड करू आणि कुठपर्यंत नाही. जरी तुमच्याकडे ह्या लाईन्स असणार, ही जी लाईन्स आहे, ह्या ज्या लाईन्स असणार,
तरी तुम्ही इथे प्रॉफिटेबल होऊ शकतात. 101%. बघा, इकडे मार्केट आलं, सपोर्ट घेतला, रेजिस्टन्स घेतला, परत सपोर्ट घेतला, परत इथे ट्रेड लाईनचा रेजिस्टन्स आहे, डाऊन आलं, सपोर्ट घेतला, परत ब्रेक केला, परत सपोर्ट घेतला. आता इथे 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 एक्झिट का केली मी? कारण की ही जी माझी ट्रेड लाईन आहे, ह्या ट्रेड लाईनला इथे बॉडी क्लोज करते वरच्या साईडला. हे बघा, बॉडी इथे क्लोज केली डायरेक्ट. म्हणजे मी ऑल डे जसं 10 वाजता एंट्री केली तर मी डायरेक्ट 3 वाजता एक्झिट करणार. इथे ऑटोमॅटिकली माझे 3 वाजता एक्झिट होणार. पूर्ण दिवसभर मी हा स्टॉक होल्ड करणार आणि एवढा प्रॉफिट बुक करणार. एवढी सिंपल स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे आपण एकदम बॉटम टू बॉटमला एंट्री करतोय आणि जेवढं जास्त प्रॉफिट करतील तेवढं जास्त प्रॉफिट करण्यासाठी आपण इथे रेडी असणार आहे. ओके, इथपर्यंत हे तुम्हाला कळालं, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला समजली सर्वांना? याच्यामध्ये काही तुम्हाला अडचण? याच्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल ना, तुम्ही कोणताही स्टॉक उचला, कोणत्या पण वर्षाचा, कोणत्या पण महिन्याचा, कोणत्याही दिवसाचा स्टॉक उचला, त्यात मार्क करा आणि तुम्ही चेक करा फक्त. जर तुम्हाला याच्यात काही डाऊट असेल पण तुमचे डाऊट ऑटोमॅटिकली क्लिअर होऊन जाणार. कळालं? ही स्ट्रॅटेजी खूप जास्त वर्क करते, खूप जास्त. म्हणजे कधी कधी ही 90 अबव आपल्याला रिझल्ट देते काही काही स्टॉकमध्ये. आणि ही स्ट्रॅटेजी तुम्ही एका स्टॉकमध्ये रिपीटेडली, समजा तुम्ही रिलायन्स घेतला आणि महिनाभर फक्त रिलायन्समध्येच ट्रेड केला तुम्ही, तर तुम्हाला रिलायन्समध्येच तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल. एकच स्टॉक, किंवा तुम्ही अदानी घ्या, किंवा तुम्ही आर पॉवर घ्या, किंवा तुम्ही ॲक्सिस बँक घ्या, कोणता पण एकच स्टॉक घ्या, तरी तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजी वापरली तर तुम्हाला प्रॉफिटच होणार आहे. लॉस फक्त तुम्ही 20% करू शकतात, प्रॉफिट जे ते 80% करू शकतात. लॉस किती घ्यायचा आहे? जर तुम्ही टॉप लॉस नाही लावला तर खूप लॉस होईल. टॉप लॉस तुम्हाला लावायची गरज आहे आणि शुअरनी 101%, 200%, 1000% टॉप लॉस लावायचा म्हणजे लावायचाच आहे. त्याच्यामध्ये काही दोन राय नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवायची की एंट्री केल्यानंतर सर्वात पहिले आपल्या डोक्यात येणार टॉप लॉस लावायचा. ओके, इथपर्यंत तुम्हाला कळालं? जर कळालं असणार तर एक सिंपल छोटीशी गोष्ट सांगतो. जी पण आपण लाईन ड्रॉ करतो हिचा कलर हा वेगळा ठेवायचा आणि शक्यतो जी मी ही लाईन घेतली आहे, कोणती लाईन घेतली आहे? हॉरिझॉन्टल रे, हीच घ्यायची आहे. ओके, काय होईल, जिथून तुम्ही मार्क केलंय ना, तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की ही आजच्या दिवसाची कॅन्डल आहे. ओके, इकडूनच ती लाईन ड्रॉ होईल पूर्ण थेटपर्यंत, म्हणजे मार्केट जिथपर्यंत जाते तिथपर्यंत तुमच्या चार्टच्या लेफ्ट साईडला आणि आपल्या राईट साईडला लाईन दिसेल ती. ओके, आणि मागे जी हिस्टोरिकल आहे त्यात दिसणार नाही, म्हणजे मागे तुम्हाला अडचण होणार नाही मागच्या चार्ट बघायला. आता आपण जाऊया सिंपल एक छोट्याशा गोष्टीकडे, की डेली मार्केटमध्ये स्टॉक शोधायचे कसे आणि कोणत्या स्टॉकमध्ये एंटर करायचं किंवा वॉचलिस्ट कशी बनवायची. तर सिंपल एक रूल आहे. तुम्हाला गुगलवर जायचं आहे. गुगलवर तुम्ही आला तर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे प्री ओपन मार्केट आणि त्यापुढे लिहायचं आहे NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हे तुम्ही टाईप केलं, तुम्हाला जी पहिलीच वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा पेजवर जाल की तिथे सकाळी मार्केट ओपन व्हायच्या आधी कोणता स्टॉकमध्ये प्रॉफिट चालू आहे किंवा कोणता स्टॉक वर गेला आहे आणि कोणता स्टॉक खाली पडला आहे हे तुम्हाला दिसून येईल ऑटोमॅटिकली. ओके, याच्यात तुम्हाला काही जास्त शोधायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त सर्च करा, पहिली लिस्ट जी आहे ती ओपन होईल, तुम्हाला समोर तुमच्या निफ्टी 50चा चार्ट दिसेल. कॅटेगरीमध्ये तुम्हाला निफ्टी 50 असणार, ज्या पुढे सिम्बॉल असणार. बाकीचं तुम्हाला काही चेंज करायचं नाही. जर तुम्ही फक्त मोजकेच निफ्टी 50 जे टॉपचे 50 स्टॉक आहे त्यापैकी जर तुम्हाला कोणत्या स्टॉकमध्ये एंटर करायचं असेल तर तुम्हाला फक्त इथे बघा काय दिसतंय, सिम्बॉल, प्रिव्हियस क्लोज, IEP, चेंज, पर्सेंटेज चेंज, ह्या 4-5 गोष्टी. त्यापैकी फक्त तुम्हाला सिम्बॉल म्हणजे स्टॉकचं नाव आणि दुसरं चेंज इन पर्सेंटेज, ह्या 2च गोष्टी तुम्हाला बघायच्या आहे. आता बघा आजच्या तारखेमध्ये इथे बघा तुम्हाला तारीख पण दिसेल, 14 ऑक्टोबर 2025, 9:07 हे क्लोज होतं. जवळपास 9:08 तुम्ही हे बघू शकतात. त्याच्या खाली बघा निफ्टी 50मध्ये निफ्टी कितीच्या वर ओपन झालेली बघा,
म्हणजे कालच्या म्हणजे काल जर ती खाली क्लोज झाली असेल आणि आज जी ओपन झाली ती 25,277.55 ओपन झाली आहे. किती रुपयाचा गेन आला आहे? 50.20 पैशाचा. किती पर्सेंटचा आला आहे? 0.2%चा गेन आला आहे. आता निफ्टी 50मध्ये जे पण स्टॉक 50 स्टॉक आहे, टॉपचे 50 स्टॉक, त्याच्यामध्ये ॲडव्हान्स किती स्टॉक आहे? ॲडव्हान्स म्हणजे वर किती गेले? त्या 50 स्टॉकपैकी वरच्या साईडला किती गेले? तर ते 38 स्टॉक गेले. आणि खालच्या साईडला किती गेले? म्हणजे डाऊन किती झालेले आहेत? सेल साईडला किती झालेत? तर 8 स्टॉक झालेत. तर एवढ्या डाटानुसार हा जो डेटा आहे आपल्याला याच्यानुसार आपण मार्केटमध्ये कोणत्या साईडला ट्रेड करायचं हे आपण लक्षात घ्यायचं आहे. सर्वात पहिला प्रश्न काय? मार्केटमध्ये कधी ट्रेड करायचं, कोणत्या साईडला ट्रेड करायचं? तर पहिला प्रश्नाचं उत्तर हे, ज्या साईडला मार्केट जाईल, ज्या साईडला मार्केट जातं त्या साईडला आपण ट्रेड करायचा. आपण जर अपोजिट साईडला ट्रेड केला तर आपला लॉस होणं 100% आहे. आता जर तुम्ही एखादी नदी पार करताय, त्या नदीच्या अपोजिट चालले तर तुम्हाला खूप ताकद लागेल जाण्यासाठी, किंवा तुम्ही वाहून जाल. पण तेच ज्या साईडला नदी वाहते त्या साईडला जर आपण चालतोय तर आपल्याला चालायला पण सोपं जाईल आणि आपण लवकर पोहोचू टायमाच्या आधी. मग आपल्याला असे स्टॉक पाहिजे की ते मार्केटच्या फ्लोमध्ये वर जात आहेत, अपोजिट जात आहेत. त्या अपोजिट जाणाऱ्या स्टॉकमध्ये घ्यायचं नाही. याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त लॉसेस होऊ शकतात. आणि अनचेंज म्हणजे ज्या स्टॉकमध्ये काहीच मुवमेंट नाही झालेली आहे, ना ते वर गेले ना खाली पडले, त्या स्टॉकमध्ये आपल्याला इंटरेस्ट घ्यायचा नाही. आपल्यासाठी फक्त जिथे अमाऊंट जास्त, इथे जे स्टॉकची संख्या जास्त, जर आता आज ॲडव्हान्समध्ये पण उद्या इथे डिक्लाइनमध्ये समजा इथे 38 असणार किंवा 50 असणार किंवा 40 असणार, तर आपण डाऊन साईडचे स्टॉक बघू. जर अप साईडचे बघायचे असेल तर इथे आपल्याला जास्त मोठी संख्या असायला हवी ॲज कम्पेअर डिक्लाइनच्या. आता आज काय झालं, ॲडव्हान्सेसमध्ये 38 स्टॉक जे होते ते अप साईडला गेले. त्यापैकी सर्वात टॉपचा जो स्टॉक होता तो कोणता होता? इथे अपोलो हॉस्पिटल. सेकंड नंबरचा कोणता होता? HCL टेक्नॉलॉजी. थर्ड नंबरचा कोणता होता? टाटा स्टील. फोर्थचा झोमॅटो, म्हणजे इंटरनल झोमॅटोच. तर हे 5 स्टॉक आपल्याला लिहून घ्यायचे आपल्या नोटबुकवर, डायरीवर, किंवा आपली जी वॉच लिस्ट बनवणार आहे आपण त्या लिस्टमध्ये आपल्याला हे ॲड करायचे आहे. कधी? मार्केट ओपन व्हायच्या आधी बघून घ्यायचं. 9:08 आपल्याला ही लिस्ट मिळते. ही लिस्ट आपल्याला पटकन ॲड करायची आहे. जास्तीत जास्त आपल्याला 9:10 मिनिटात आपल्याला हे काम संपवायचं आहे. याच्यानंतर आपल्याला जर ऑप्शनमध्ये ट्रेड, आपण जेव्हा ऑप्शन बघू, आपण जे ऑप्शन शिकू तेव्हा आपण ऑप्शनचे स्टॉक बघू. आता सध्या आपल्याला निफ्टीचे स्टॉक बघायचे आहे. ओके, तर आपण फक्त निफ्टी 50मध्ये समजून घेऊया. ऑप्शनमध्ये फक्त सर्व प्रोसेस सेमच असणार आहे, फक्त त्याचे ऑप्शन घ्यायचे असणार आहे आपल्याला. आता आपण इथे फक्त स्टॉक घेणार आहेत. आता अपोलो हॉस्पिटल आपल्याला सर्वात टॉपला आहे, तर अपोलो हॉस्पिटल ओपन करायचा आणि फक्त ऑब्झर्वेशन करायचा. ओके, ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल इथे? आपण स्टॉक ओपन करूया. अपोलो. अपोलो हॉस्पिटल. आता हा स्टॉक आपण ओपन केला. आणि जर आपण याच्यात बघितलं आजच्या तारखेत, जर मुवमेंट बघितली आजच्या तारखेची, आपण काय करणार? हा स्टॉक तिथून घेणार. घेतल्यानंतर आपण काय करणार? 9:15 पर्यंत काहीच करायचं नाही. 9:20ला आपण जी आपली स्ट्रॅटर्जी आहे ती यूज करणार. तिचा हाय आणि लो मार्क करणार आणि ज्या साईडला आपल्याला ब्रेकआउट मिळतोय, ज्या कॅन्डलने बॉडी क्लोज केली आहे त्या कॅन्डलच्या हायला आपण इथे एंट्री करणार. जशी एंट्री केली, आपलं पहिलं काम काय असणार? कुठे कुठे सपोर्ट बनतोय, कुठे कुठे रेजिस्टन्स बनतोय हे शोधायचं. बरोबर? जिथे जिथे रेजिस्टन्स, जिथे सपोर्ट बनतोय त्या गोष्टी मार्क करायच्या. जर आपण अभ्यास करून ठेवला असेल आधीच जर आपण अभ्यास करून ठेवला असेल तर आपल्याला करायची गरज नसणार. आपला टाईम वाचेल, आपला वेळ वाचेल. बरोबर? आता बघा, मी काय केलं, तुमच्या समोर मी काहीच पूर्ण ब्लँक होतं बघा, पूर्ण एकदम प्रॉपरली एखाद्या चांगल्या ट्रेडरसारखं सिंपल भाषेत सपोर्ट, रेजिस्टन्स आणि आपला
एंट्री कोणत्या लेवलला, बघा इथे एंट्री झाली, मी काय करेल 1:2 म्हणजे इथपर्यंत माझं प्रॉफिट बुक करायचं आहे मला, बरोबर. आता हा माझा 10 रुपयाचा टॉप लॉस, 20 रुपयाचं प्रॉफिट, इथपर्यंत मला घ्यायचं आहे. जर तुमच्यात कॅपॅसिटी आहे अजून प्रॉफिट बुक करायची, तर तुम्ही आपली जी स्ट्रॅटर्जी आहे त्या स्ट्रॅटर्जीनुसार सेम तुम्हाला जे शिकवलं त्याच गोष्टी मी यूज करतोय, दुसरं काहीच सांगत नाही. इंडिकेटर्सचा सुद्धा मी तुम्हाला शब्द सांगितलेला नाही की इंडिकेटर यूज करा. जे तुम्हाला शिकवलं तेच, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. बघा तुम्हाला जे शिकवलं ट्रेड लाईन, आता बघा माझा फर्स्ट प्रॉफिट, सेकंड प्रॉफिट, थर्ड प्रॉफिट, फोर्थ प्रॉफिट. आता फोर्थ प्रॉफिट टच झालं का, नाही झालं, इथूनच खाली पडलं. मग मी थोडा याला ॲडजस्ट करतो. आता मी काय करेल, मला टॉप लॉस काय करेल, मी इथे घेऊन येईल. मला टॉप लॉस जो आहे तो मी माझा इथे घेऊन आलो आहे. केव्हा, जेव्हा इथून मार्केट जेव्हा वर गेलं तेव्हा माझा टॉप लॉस मी इथे घेऊन आलो. आत्ता मार्केट इथे टच झालं तर मी हा जो टॉप लॉस आहे हा मी इथे घेऊन येणार. किंवा जरी टॉप लॉस मी इथे घेऊन आलो तर मला काय कळतं आहे, माझी स्ट्रॅटर्जी काय सांगते, ही ट्रेड लाईन मला काय सांगते, जसं हिला ब्रेकआउट मिळालं तसं एक्झिट करायचं. म्हणजे माझं अल्टिमेटली एक्झिट कुठे होणार, ह्या लेवलला माझे एक्झिट होणार. कोणत्या लेवलला, ह्या इथे कुठेतरी माझे एक्झिट होणार, बरोबर. दिसतंय तुम्हाला? सोपं आहे का नाही हे सर्व? ओके, तर ह्या सर्व गोष्टी आपण प्रॉपरली यूज करायच्या आपल्या मार्केटमध्ये. आणि हे जे स्टॉक आहे, हे स्टॉकची लिस्ट प्रॉपरली बनवायची. या लिस्टमध्ये डेली वर्क करायचं, वर्क करून प्रॉपरली ज्या पण रूल्स सांगितले त्या रूल्स फॉलो करायचे, एंटर करायचं, टॉप लॉस लावायचा. मोठावाला टॉप लॉस असायला हवा, छोटावाला टॉप लॉस नको. अजून कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये, स्टॉक कसं सिलेक्शन करायचं? सिम्पल बेसिक, फक्त स्टॉकमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. ऑप्शन अजून आपण सुरू नाही केले, ऑप्शन आपण उद्या स्टार्ट करू. सर तो ब्लू लाईनचा चॅनल जो आहे तो 5 मिनिटच्याच कॅन्डलचा हवा ना? हो टाइम फ्रेम वाढवायची नाही ना ती? नाही 5 मिनिट किंवा त्याच्यापेक्षा कमी, तुम्ही जास्तही घेऊ शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जास्त जरी घेतला तर फक्त एवढं आहे की तुम्हाला थोडंसं ॲडजस्ट करायला थोडं कम्फर्टेबल नाही राहणार. जेवढं तुम्ही छोटं टाईम फ्रेमवर जाल तेव्हा तुम्ही जास्त त्याला करेक्टली ड्रॉ करू शकतात. 5 मिनिटापेक्षा 3 मिनिटं किंवा 1 मिनिट जर तुम्ही गेला तर मल्टिपल कॅन्डल्स तुम्हाला दिसेल आणि मल्टिपल कॅन्डलचे स्विंग तुम्हाला दिसेल. तर कोणत्या कॅन्डलची बॉडी कव्हर करता येते ते आपण तुम्ही बघू शकतात. अजून मला काही डाऊट आहे? ओके सर, थँक्यू. ठीक आहे, चला आपण इथे क्लोज करूया. रोज आपण आता 9 वाजता सेशन घेणार. रोज रात्री 9 वाजता जॉईन करायचं, 10 वाजेपर्यंत सर्व कामं संपवून टाकायचे, रिलॅक्समध्ये जॉईन करायचं आणि जो स्टडी सांगितला तो करायचा. आता तुम्हाला स्टडी काय की 920ची स्ट्रॅटर्जी शोधायची आहे, मार्क करायची आहे आणि तुमचा किती ठिकाणी प्रॉफिट होतो आणि किती ठिकाणी लॉस होतो आहे हे मला स्क्रीनशॉट टाकायचे. ही स्ट्रॅटर्जी किती ठिकाणी वर्क करते हे तुम्ही स्वतः स्टडी करून मला सांगायचं आहे. ओके, मी ऑलरेडी टेस्ट केलेल्या सर्व गोष्टी टेस्ट करून मी स्वतः यूज करतो. पण तुम्हाला किती त्याचा फायदा होणार आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे, किंवा तुम्ही किती ठिकाणी इथं त्याचे प्रॉफिट तुम्ही त्यात केला आहे, किंवा तुम्ही किती ठिकाणी तुम्ही ड्रॉ करून बघितलं आहे आणि तुम्ही ऑब्झर्व केलं आहे प्रॉपरली, हे तुम्हाला शोधायचं आहे, मला सांगायचं आहे. आपण त्याच्यावर वर्किंग अजून बेटर काय करता येईल ते पण आपण करणार आहोत. ओके, चला मग आपण इथे थांबूया. मार्केटला उद्याच्या दिवशी सकाळी भेटू. जे पण असतील सेशनमध्ये त्यांनी सकाळी लवकर जॉईन करा. गुड नाईट सर्वांना.